नमस्कार, माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झुणका भाकर. आमची आजी लहानपणी आम्हाला बनवून द्यायची, त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. तर झुणका भाकरीसाठी आम्ही सकाळीच हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजू घातली होती. ती आता 2 तासानंतर चांगली भिजलेली आहे. डाळ पाण्यातून काढून घ्यायची, नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची. पेस्ट जरा जाडसर असली तरी चालेल, काही हरकत नाही, त्याने जरा चव येते. मी ही जाडसरच ठेवली आहे, तुम्ही आता पाहू शकता. हरभऱ्याच्या डाळीची पेस्ट आता आपण भांड्यात काढून घेऊया बाजूला. तुम्ही पाहू शकता कशी आहे ती, एकदम बारीकही नाही आहे आणि खूप मोठी नाही, जाडसरही नाही आहे जास्त. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण पाण्यातनं धुवून घेऊ आणि ते मिक्सरमधनं त्याची ही पेस्ट बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपल्या जसं तिखट लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर आणि 7-8 लसणाच्या पाकळ्यासुद्धा त्यात घालायच्या आहेत. मिरची आणि लसूणची बी पेस्ट आता चांगली बारीक झालेली आहे. फोडणीसाठी 2-3 मी बारीक कांदे चिरले आहेत. त्यानंतर कढई गॅसवर तापण्यासाठी ठेवली आहे. कढई चांगली तापल्यानंतर त्या तेल टाकायचं आहे. खरं तर झुणका भाकर खायला ना शेतातच मजा येते. सध्या पावसाचे दिवस चालू असल्यामुळे आम्हाला तर काही शेतात जाता आलं नाही. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही नक्कीच शेतात जाऊनच ट्राय करा. तेल चांगलं तापू द्यायचं, त्यामध्ये हातावर चोळून जिरी टाकून घ्यायची, नंतर मोहरी टाकून घ्यायची. जिरे हातावर चोळून टाकल्यामुळे फोडणीला चांगला सुगंध येतो. जिरी मोहरी चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथं जिरी मोहरी चांगली भाजलेली आहे. यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही पण याच पद्धतीने चांगला परतून घ्या. तुम्ही जर याच पद्धतीने झुणका भाकर केली तर तुम्हाला नक्कीच पूर्वीच्या काळातील झुणका भाकरीची चव जाणवेल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. इथे आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. त्याने कसं आपल्या झुणका भाकरीला चांगला रंग येईल. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरव्या मिरच्या आणि लसणाचं कोथिंबीरीचं, त्यात थोडंसं पाणी घालूया. ते एकत्रित मिक्स करून त्यानंतर त्यात तेलामध्ये सोडूया. त्यात आम्ही 2 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. तुमची जितकी डाळ आहे त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. हे चांगलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते चांगलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याला नॉर्मल उकळी फुटल्यानंतर आपण जे डाळीचं मिश्रण करून घेतलं होतं, जी पेस्ट करून घेतली होती, ते आपण त्या फोडणीमध्ये टाकून घेऊया. टाकल्यानंतर ते छान एकत्रित करून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं, ज्यामुळे ते चांगलं शिजलं जाईल. नाहीतर ते कच्चंच राहतं, त्यामुळे सतत हलवत राहायचं, चांगलं मिक्स करायचं. आणि गॅस एकदम नॉर्मल ठेवायचा आहे, जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, जेणेकरून त्याच्या गरमीनं ते शिजेल. गॅस एकदम नॉर्मल ठेवायचा आहे. झाकण काढून आता आपण अनेक एकदा हलवून घेऊया. नंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती व्यवस्थित शिजलेलं आहे आणि एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तुम्ही हे नक्कीच ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.